स्टार्ट. नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो. मी सिद्धार्थ सागर शिंदे, पंडित नेहरू विद्या मंदिर वडगाव येथील विद्यार्थी. आज मी तुमच्या समोर उभा आहे एका असामान्य व्यक्तिमत्वावर मनोगत व्यक्त करण्यासाठी, ते म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद म्हणजे कोण? स्वामी विवेकानंद केवळ एक संत नव्हते, ते होते विचारवंत, एक गुंजार नव्हते आणि भारत मातेसाठी बहुमूल्य तेजस्वी मन. म्हणून 12 जानेवारी 1863 रोजी कोलकात्यामध्ये झाला. त्यांचे बालपणाचे नाव होते नरेंद्रनाथ दत्त. लहानपणापासूनच त्यांच्या डोळ्यात प्रश्न होते, मला शोध होता, ईश्वर खरंच असतो का? माणूस जगतो तरी कशासाठी? आणि या शोधातून सुरू झाला एक महान प्रवास. गुरु आणि प्रकाश वाटा नरेंद्रला उत्तरं मिळाली. रामकृष्ण पदमपूजेच्या भेटीनंतर एक विचारशील विद्यार्थी स्वामी विवेकानंद बनला. त्यांच्या गुरूंनी त्यांना शिकवलं, ईश्वर कोण्या देवळात नाही, तो प्रत्येक जीवामध्ये आहे. आणि या विचारांनी विवेकानंदांचं आयुष्य बदलून टाकले. 1893 शिकागोचं व्यासपीठ तिथे हजारो पंडित होते आणि तो उभा राहतो एक भारतीय तरुण. त्याने सुरुवात केली, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका या एका वाक्यानं सगळं सभागृह टाळ्याने झुंजून गेलं. का? कारण त्या आवाजामध्ये भारताची संस्कृती होती, सभ्यता होती आणि मानवतेचा सुवास होता. स्वामी विवेकानंदांचे विचार आजही जिवंत आहेत. त्यांनी ज्या काळात ते सांगितले ते आजही आपल्या लक्षात दाखवतात. जागे व्हा, देह पूर्ण होईपर्यंत थांबू नका. तुमच्यावर विश्वास ठेवा, कारण शक्ती तुमच्यात आहे. शिकत राहा, विचार करत राहा, विचारच माणसाला मोठं बनवतात. मित्रांनो, आपल्यासाठी संदेश. स्वामी विवेकानंद म्हणायचे, देशाचं भविष्य हे तुमच्या हातात आहे, म्हणून आपल्याला ठरवावं लागेल. अभ्यासासाठी झटायचं, मनामध्ये चांगले विचार ठेवायचे आणि भारतासाठी उपयोगी माणूस बनायचं. त्यांनी सांगितलं, सुरुवात स्वतःपासून करा. आपलं मन, शरीर यांना योग्य मार्गावर चालवा, तरच भारत देश खऱ्या अर्थाने महान बनेल. एवढंच बोलतो. स्वामी विवेकानंदच्या विचार पुस्तकामध्ये वाचण्याचं एक नाव नाही, ते आहे जगण्याची एक प्रेरणा. त्यांचं आयुष्य म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि शरीरात दूर सारून विवेकानंद